मालेगाव शहरामध्ये घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आणखी 2 सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एक देशी बनावटीचं पिस्टल तसेच 3 जिवंत काडतूस हस्तगत केले. 23 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजयनगर परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये साजिद युनुस खाटे, अकिल अहमद तुफैल अहमद या दोघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक देशी बनावटीचं पिस्टल, 3 जिवंत काडतुसं आढळून आले. हे इसम शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी साथीदार इनाम बिल्डर याच्याकडून हे अग्निशस्त्र घेतल्याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 दिवसांमध्ये आयशानगर व मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगारांवर कारवाई करून एकूण 2 देशी बनावटीचे पिस्टल तसेच 5 जिवंत काडतुसं हस्तगत करत गुन्हा दाखल केलाय. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीला प्रतिबंध होण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील प्रमाणे घातक अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.